आणि नॉन स्ट्राईक आतिश. सलामीचा गोलंदाज आहे निलेश, जो पहिल्या सामन्याचा पंचांकडून इशारा येतोय. पंच योगेश आणि नॉन स्ट्राईक पंच आहेत प्रणय. पहिला चेंडू अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरून तटवला गेलाय, जातो वन बॉल सीमा पार, खणखणीत असा येतोय चौकार. पाच परकीय पाचशांच्या नाशाला कारणीभूत ठरणारी अर्थात राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, ज्यानं स्वराज्याला 2 छत्रपती दिले आणि या विकेटच्या माध्यमातून या शिवछत्रपतींना हा एक दुसरी मानवंदना असेल विकेटच्या स्वरूपातली. थोडीशी खराब असल्या कारणानं राज्य समोरून जसा चौकार गेला होता तसाच इथं वैभवच्या श्रीनाथच्या समोरून चौकार जातो. हा येतो या सामन्यामधला पहिल्याच षटकामधला 3रा चौकार.
स्वतःचं खातं उघडलं जातोय. गोलंदाज मोहित गावण पायचा हा येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. या षटकाराने अगदी 2 फटक्यानेच 12 धावा. सलामीला आलेला फलंदाज संधी मिळतात संधीचं सोनं. षटकार मारणाऱ्या फलंदाजासाठी अर्थातच अतिश मते 2 षटकारांसाठी राजेंद्र मात्रे यांच्याकडून तब्बल 200 रुपयाची धनराशी आलेली आहे. मॅच संपल्यानंतर घेऊन जायचंय. मोहित गावण तिसरा चेंडू टाकण्यासाठी पाहायचंय षटकारांची हॅट्रिक येते की नाही. डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळला गेलाय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी आणि हादरा बसतोय सुरुंगपाडा संघाला. सफलता मिळते गोवटनेस संघाला. हा खेळ असं म्हटलं जाते मैदानावर खेळताना तुमचे तिन्ही आवश्यक आहेत. एक म्हणजे मनगटामध्ये ताकद असावी, मनामध्ये विश्वास असावा. तर तशा प्रकारचा विश्वास, एक कमबॅक करण्याची क्षमता. पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवर सलग 2 षटकार आल्यानंतर या गोलंदाजानं कमबॅक केलेलं आहे आणि त्याला साथ दिले. महत्वाचं क्षेत्ररक्षण करणारा, या सामन्यातील दुसरा झेल घेणारा स्वस्तिक गावण. नवीन फलंदाज येतोय सचिन तांडेल, एक अष्टपैलू खेळाडू. खरं तर हे व्यक्तिमत्व अगदी ज्यांच्याकडून खूप साऱ्या मैत्री जपल्या जातात. अनेक संघांना स्पॉन्सर करणारे हे व्यक्तिमत्व. उरण प्रीमियर लीग असेल, रायगड प्रीमियर लीग असेल, यामध्ये संघ पुरस्कृत करणारे हे व्यक्तिमत्व सचिनजी तांडेल सर. अगदी ज्याच्या विश्वासावर आपण सांगितलं होतं की अष्टपैलू खेळाडू आणि त्याचा दर्जेदार खेळ पहिल्याच षटकाराने स्वागत केलं गेलंय आणि पहिल्या षटकाराने स्वतःचं खातं देखील उघडलं गेलंय. सचिन तांडेल यांनी देखील सांगितलं होतं जर नाणेफेक जिंकलो असतो तरी फलंदाजी घेतली होती आणि तोच आत्मविश्वास या षटकारामधून आपल्याला पाहाव्यास मिळालेला आहे. बॅक टू बॅक दुसरं पाहायचंय सचिन टू सचिन. एका सचिननं जर दुसऱ्या सचिनचा झेल टिपला असता तर एका सचिनला तंबूमध्ये परतावं लागलं असतं. परंतु बॅट्समनची हातून चूक झाली नाही. चूक होते ती क्षेत्ररक्षक सचिन कडून. मिसफिल्ड बऱ्याच आपल्याला पाहाव्यास मिळाल्या. मोहित डॉट. आता मात्र पुन्हा एकदा दुसरी संधी. ही संधी मात्र घालवली नाही. संधी असं म्हटलं जाते चेतन स्वामी सर, संधी एका ग्लुकोजच्या बिस्किटासारखे चहामध्ये बुडवल्या बरोबर जर तोंडात गेलं नाही तर खाली पडते. तशाच प्रकारची ही संधी आणि आलेल्या संधीचं सोनं केलं अर्थातच कीपर आदित्यनं.
पुन्हा एकदा बॅटची कट, पुन्हा एकदा एक नाही दोन त्याच प्रकारचे. आपण जर मागे जाऊन पाहिलं तर पहिल्या चेंडूचा रिव्ह्यू म्हणजे एक रिप्ले होता की काय असं जाणवलं असेल, तशाच प्रकारची झेल होती अगदी. मिसफिल्ड कीपर आदित्यकडून खूप मोठी संधी होती आलेल्या फलंदाजाला पुन्हा एकदा तंबूमध्ये परतवण्याची. आणि आता मात्र गेलेली संधी गोलंदाजानं पाहिला, एक संधी गेली, दुसरी संधी मात्र मी गमावणार नाही आणि त्रिफला उद्ध्वस्त केला जातोय अगदी मिडल स्टंप. फलंदाज बाद. ज्या ज्या गायकांनी गायलं अगदी प्रसिद्धीच्या झोतात तो गायक आला. नाव आहे पहिलं अर्थातच योगेश आग्रावकर. नक्कीच कलाकार बरेच आहेत. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे आणि आडव्या बॅटच्या पट्ट्याने चेंडू आहे सीमारेषेवर. अगदी क्षेत्ररक्षकाला काहीच नाही, क्षेत्ररक्षक दर्शक बनला जातोय. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. प्रितेश स्कोरर आहेत आमचे शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे उत्कृष्ट स्कोरर. चेतन सर, पाहिलं तर 5 चौकार आणि 3 षटकार, या व्यतिरिक्त एकही एकेरी नाही, एकही दुहेरी नाही, एकही वाईड नाही, एकही नो बॉल नाही. आल्यात धावा त्या फक्त चौकार आणि षटकारांनी. एक दुहेरी आहे असे आमचे स्कोरर सांगतात. नक्कीच माफ करा. गोलंदाज वैभव अगदी 2 षटकांमध्ये सचिन तांडेल यांना जी आवश्यक होती की फलंदाजीच आम्हाला मिळावी आणि त्या फलंदाजीच्या जोरावर 2 षटकांमध्ये 18च्या सरासरीने अगदी चांगल्या प्रकारचा रन रेट चालू ठेवला होता. तिसरं षटक, यामध्ये आतापर्यंत फक्त 4 धावा आल्यात. हा चेंडू कबस आणि पॉइंटच्या डोक्यावरून तटवला जातोय. चेंडू जातोय सीमारेषेलगत आणि चेंडू गाठतोय सीमारेषा, येतोय या सामन्यातील 6वा चौकार. वैभव, षटकातील शेवटचा चेंडू असावा. अगदी डिफेन्स पद्धतीने पॉइंट थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. 1 धावेवरच समाधान मानावं लागेल. तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. पुढलं षटक घेऊन येण्यासाठी कोण गोलंदाज निवडला जातोय पाहायचं आहे. निलेशनं पहिलं षटक घेऊन आला होता, 18 धाबा दिल्या, 1 सफलता. तदनंतर गोलंदाजीसाठी आला मोहित, प्रहार केला होता. पहिल्या दुसऱ्या चेंडूवर षटकार आल्यानंतर देखील कमबॅक केला आणि या षटकामध्ये चौथ्या चेंडूवरचा 1 षटकार व्यतिरिक्त 2 सफलता मोहितनं देखील प्राप्त केल्या. तदनंतर आलेला वैभव
पहिल्या चेंडूवर झेल सुटल्यानंतर अगदी दुसऱ्या चेंडूवर मिडल एसटी उखडत फलंदाजाचा वेध घेतला आणि पहिली सफलता दुसऱ्या चेंडूवर, दुसरी सफलता चौथ्या चेंडूवर, अशा प्रकारे या षटकामध्ये आल्या त्या 9 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये 18 आणि तिसऱ्या षटकामध्ये 9. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपतोय. धावत संख्या धाव फलकावर पाहावयास मिळते आपल्याला 45. 5 बाद 45. 15च्या सरासरी, माफ करा, 3 षटक झालेले आहेत, म्हणजे 15च्या सरासरीनं सध्या सुरुंगपाडा संघ वाटचाल करत आहेत. दोन्ही संघांचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघांनी अगदी 70 धावसंख्या ही पार केली होती. आत्मविश्वास असेल आपण ही धावसंख्या पार पाडू, परंतु इथं मात्र गोलंदाजी करताना दुसरा संघ असेल गोवटणे संघासमोर, पहिल्या बेली गोवटणे संघासमोर जो संघ होता त्या संघाची कदाचित गोलंदाजी कमकुवत असेल. सुरुंगपाडा संघाची गोलंदाजीला सामना करताना आपल्याला कमीत कमी धावांचं टार्गेट असण्याची अपेक्षा करावी लागेल, परंतु इथं मात्र सुरुंगपाडा संघ मनोधैर्य उंचावल्या कारणानंच पहिल्या 2 षटकांमध्ये 18 धावा. निलेश ज्यांना पहिल्या षटकामध्ये 18 धावा दिल्या होत्या, हा चेंडू इथं मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये सचिनच्या कडून क्षेत्ररक्षण होते. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. थ्रो थोडासा क्लोज मध्ये विसबत नाही आदित्यच्या. निलेश ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं, 18 धावा दिल्या होत्या, 1 सफलता मिळाली होती या षटकामध्ये देखील, परंतु तब्बल 4 षटकारांची नोंद देखील झाली होती. आता मात्र कमबॅक करून चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. सामोरा आहे तो डावखुरा फलंदाज अलंकार. अगदी लेग एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच योगेश यांनी हात फैलावून हा खराब चेंडू म्हणून घोषित करतात. या षटकातील या पूर्वार्धातील हा पहिला वाईट चेंडू असावा. प्रितेश, 10 पहिल्या मॅच मध्ये मला प्रितेश कडून एक चांगली आकडेमोड ऐकाव्यास मिळते. दुसरा म्हणजे पहिली 5 षटकं जी गोवटणे संघानं टाकली होती त्यामध्ये एकही वाईट नव्हता अशी प्रितेश कडून आकडेमोड सांगितली जाते. म्हणूनच आम्ही म्हणतोय की आमच्या समालोचकांचा पाठीचा कणा म्हणजे आमचे गुणलेखक, उत्कृष्ट गुणलेखक आमचे सारडे गावचे शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे आमचे सदस्य प्रितेश पाटील, प्रितेश म्हात्रे. पाहायचा आहे फलंदाज बाद. अगदी पहिल्या षटकानंतर दुसऱ्या षटकामध्ये हा कमबॅक करताना येतोय. संधी प्राप्त होतोय आमच्या DJ मास्टरला. वाईट चेंडू ग्रीन म्हणजे हिरव्या शाईने लिहिला जातोय. फलंदाज बाद हा लाल शाईने लिहिला जातोय आणि स्कोरिंग अगदी ब्लू शाईने लिहिली जाते असे आमचे स्कोरर. या क्षेत्रामध्ये खरं तर स्कोरर म्हटलं तर आम्ही नाव अग्रक्रमाने घेऊ ते म्हणजे सचिनजी केने यांचं. कारण तुम्ही ह्या स्पर्धेमधला जरी 3ऱ्या दिवशी विचारलं कुठल्या क्रमांकाचा चेंडू आहे, आतापर्यंत ही दुहेरी धावसंख्या कितवी होती, आतापर्यंत तिहेरी धावा किती झाल्या, ही आकडेमोड अगदी विचारता क्षणी ज्यांच्याकडून उत्तर येईल असे आमचे सचिन केनी सर. चिरणेर 22चा इशारा येतोय पंचांद योगेश यांच्याकडून. 1 धावेने भर पडते. धावसंख्या 49. अर्धशतकासाठी 1 धाव अजूनही. निलेश वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक घेऊन ब्लॉक हॉल स्वरूपाचा चेंडू अगदी येतोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. श्रीनाथ कडून क्षेत्ररक्षण. थ्रो चांगला. आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणानं थ्रो मात्र उंच उडतोय. अन्यथा धावचीच्या स्वरूपात एक आत्मघातकी रन घेण्याच्या स्वरूपात विकेट गमावावी लागली असती सुरुंगपाडा संघाला. एक सुदैव सुरुंगपाडा संघाला ही धाव मिळते आणि या धावेने धावसंख्या 50. अर्धशतक अगदी फलकावर. निलेश आडव्या बॅटच्या पट्ट्यानं स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. थोडेसे मिसफील होण्याची शक्यता. चेंडूवर झपकन धावून आला होता अभिषेक. चेंडू डोक्यावरून जातोय की काय असं वाटत असताना चांगलं जजमेंट करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धावेवर समाधान. 2
2 धाबा काढलेले आहेत आणि या 2 धाब्यांनी संघाची धाव संख्या 52. शेवटचा चेंडू षटकातील हा चेंडू लेगेस्टीच्या बाहेरून जातोय. पंचांच्या कडून अगदी निरीक्षण केलं जातोय. ह्या सामन्यामधील किंवा अगदी क्रिकेटमधील सर्वात जवळून पाहणारं व्यक्तिमत्व म्हणजेच स्पर्धेचे पंच. अगदी डोळ्यात तेल घालून प्रत्येक चेंडू निहाळावा लागतोय. निलेश बॅटची हलकीशी कड घेऊन चेंडू जातोय. थोडासा क्षेत्ररक्षक फंबल होतोय परंतु चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण. तिसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू ग्लोव्ज मध्ये विसावला जातोय. षटकाची समाप्ती होते. 4 षटक संपतायत. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 18 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये देखील 18 धाबा, तिसऱ्या षटकामध्ये 9 धाबा आणि चौथं षटक अप्रतिम हाताळलं गेलंय निलेशनं. या षटकामध्ये देखील 9 धाबा. अगदी धाबा संख्येला आबर घालण्याचा गोवटणे संघाकडून प्रयत्न. नक्कीच हे शेवटचं षटक स्लॉग ओव्हर ज्याला म्हटलं जातंय, हाणामारीचं षटक म्हटलं जातोय. धावा संख्या 54. हे षटक घेऊन कोण येते? संघ नायकाचा निर्णय काय असावा? कोणाच्या हाती चेंडू सोपवला जातोय? चला टायमिंग घेऊ नका कारण आपल्याला जास्त वेळ नाही. तुम्हाला शेवटचं षटक असेल. धावा संख्या 54. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. सुरुवात आक्रमक झाली होती सुरंगपाडा संघाची. कुठेतरी 2 षटकांमध्ये 36 धावा आल्या होत्या. तदनंतर तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये 18 धावा. अशा प्रकारे 2 षटकांमध्ये मग तिसरं षटक घेऊन आलेला वैभव असेल आणि चौथं षटक घेऊन आलेला निलेश असेल. याने मात्र कमबॅक केलेला आहे. सुरंगपाडा संघाला मात्र धावा संख्येला या षटकामध्ये नक्कीच आकार द्यावा लागेल. कुठंतरी आपल्या फलंदाजीमधले गिअर असतील ते चेंज करावे लागतील. आक्रमकता दाखवावी लागेल तरच गोवटणे संघ ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये 70 धावा काढल्या होत्या त्या संघासमोर एक फायटेड स्कोर म्हणून आपल्याला उभा करावा लागेल. दोन्ही तुल्यबल्य संघ. सुरंगपाडा संघ आमच्या सचिन तांडेल सरांचा, त्याचबरोबर गोवठणे अर्थातच माझा स्वतःच्या गावचा हा संघ. स्वस्तिक गावण अगदी ज्याच्याकडून मॅच विनिंग फटके आपल्याला बऱ्याच मैदानामध्ये पाहाव्यास मिळाले होते. अशा प्रकारचा हा गोलंदाज. पहिल्या चेंडूवर येतात 2 धावा. स्वस्तिक गावण सांघिक 5वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. पूर्वार्धामधील 4 चेंडूंचा खेळ बाकी. हे 4 चेंडू अगदी स्वस्तिक गावण गोलंदाज. पहिल्या चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत. एक धावा. एकच चेंडू झाला ना. 5 चेंडू शिल्लक बोलताना चला. अगदी एक चेंडू झाला परंतु बोलताना 5 चेंडू शिल्लक असं म्हणावं होतं. आमचं पंचांचं देखील निरीक्षण योग्य आहे. मी 4 चेंडू शिल्लक म्हटलं गेलं. बोलताना चुकी होऊ शकेल. आमचा स्कोरर मात्र तर एकदम तत्पर आहेत. नक्की. स्वस्तिक षटकातील पुढल्या चेंडूची फिकी करण्यासाठी समोर आहे फलंदाज स्वराज. सौरभ अगदी हा चेंडू देखील निर्धाव चेंडूची सांगता होताना या षटकामध्ये आपल्याला जर पाहाव्यास मिळाले तर आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त येतात त्या 2 धावा. धावा संख्येला आकार देण्याचा प्रयत्न असेल. स्लॉग ओव्हर म्हटलं गेलंय. हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातोय. धावांची अपेक्षा असेल, धावांची भूक असेल. ही भूक भागवली जाते की त्यासाठी आवर घातली जातोय. पाहायचं आहे नक्कीच कारण धावायला हवं तर दोन्ही साईडने धावण्याची गरज आहे. एक फलंदाज जर एकाच जागेवर असेल तर अशा प्रकारची धावही दिली जाणार नाही आणि विकेटही दिली जाणार नाही. अशा प्रकारचा योग्य निर्णय पंच योगेश ज्यांच्याकडून अप्रतिम खेळ आजच्या सामन्यामध्ये. गेली कित्येक वर्ष पांदिबेसाठी अनेक स्पर्धांमध्ये आपल्या गावाला विजय प्राप्त करून देणारं हे व्यक्तिमत्व. आडव्या बॅटच्या पट्ट्यानं खेळला गेलाय. चेंडू पाहायचा क्षेत्ररक्षण होतंय आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद.
यारी तुला मरुआई नाणेफेकीसाठी यायचं आहे पांदिबे आणि खोपटे ना, खोपटे, पांदिबे आणि खोपटे दोन्ही संघांना विनंती असेल की आपण यायचं आहे. जर पहिलं षटक संपण्याच्या आधी जर आपण आला नाहीत तर आपल्याला नाणेफेक हरल्याचा कौल दिला जाईल. पूर्वार्ध संपतोय, 56 धावांचा पल्ला उभारलेला आहे. 57 धावांचं विजयासाठी उद्दिष्ट दिलेलं आहे सुरुंगपाडा संघासमोर आणि हे उद्दिष्ट कशा प्रकारे पार पाडलं जाईल. चेतन स्वामी मॅन फ्रॉम केळवणे यांच्या आवाजातून अगदी सुमधुर आवाज दोन्ही समालोचक आहेत आमचे संयम सर मॅन फ्रॉम धाकटी जुई. अगदी ज्यांना दिवस आणि रात्र ह्या दोन्ही समालोचकांना कॉल असतात. मीही आता 3 कॉल साठी विचारलं परंतु त्यांच्या तारखा अगदी डायरीवर फुल आहेत. तर जाऊया उत्तरार्धाकडे. आवाज असेल चेतन स्वामी मॅन फ्रॉम केळवणे. हॅलो हॅलो, चला आपण टॉस करूया. विनर वर्सेस विनर दोन्ही संघांमध्ये एकीकडे पांदिबे संघ आहे तर दुसरीकडे खोपटे संघ. आमचे मोकाशी गुरुजी साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. सामना 5 षटकांचा असेल याची दखल घ्या. टेल काटा मागितलाय खोपटे टीमच्या कॅप्टनने, हेड पडलाय. गोवटणे टीम पांदिबे टीमचे कॅप्टन टॉस जिंकलेत. दोन्ही संघाचे कॅप्टन आपल्या सोबत आहेत. पांदिबे टीम टॉस जिंकलाय. सर्वप्रथम निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पेंडिंग निर्णय पेंडिंग आहे अद्याप. कॅप्टन ते आलेत परंतु जसे ते खेळाडू कक्षामध्ये जातील निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. समोर खोपटे संघ या हंगामामध्ये कधी खोपटे संघ आलाय का तुमच्या समोर? नाही नाही खेळलो नाही. आणि एकंदरीत संघाचा फॉर्म आतापर्यंत किती ट्रॉफी जिंकल्या या हंगामामध्ये? आम्ही एकच ट्रॉफी जिंकली. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस तुम्ही जिंकला आणि डिसिजन पेंडिंग आहे. टॉस खोपटे संघ किती इम्पॉर्टंट होता, तुम्ही पराभूत झालात आणि जर टॉस तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंग करण्याचा निर्णय. परंतु समोर पांदिबे संघ जरी मरी खोपटे संघ आज आपण पाहतोय एक चांगला संघ म्हणून ओळखला जातो. या हंगामाचा प्रवास कसा राहिला? तर नक्कीच थोडासा खराब परफॉर्मन्स चालू आहे परंतु आज जिंकायचे उद्देशाने आलेत. आयोजनाबद्दल काय म्हणाल? तर नक्कीच हे होते जरीमरी खोपटे टीमचे कॅप्टन. टॉस जिंकलाय पांदिबे संघानं आणि थोड्याच क्षणामध्ये त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. परंतु या मॅच कडे लक्ष वेधूया जिथे गोवटणे संघ खेळतोय आणि त्यांच्या विरोधात सुरुंगपाडा. जशी मॅचला सुरुवात होईल कमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया आवाज चेतन स्वामी यांचा. थँक्यू. हॅलो, धन्यवाद सर. वळूया मॅच कडे. बॅकरू क्रिकेट आपण सेकंड इनिंग नक्कीच आपण पाहणार आहोत. द बिग फाईट. एक सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये नक्की दाखल झालाय. टीम आपण पाहत आहे सुरुंगपाडा आणि टीम गोवटणे. टॉस जिंकल्यानंतर गोवटणे संघाने फिल्डिंगचा निर्णय बॅटिंगला अंबरजित केले होते टीम सुरुंगपाडा संघाला. त्यानंतर 5 षटकांमध्ये धावा 56 आणि 57 टार्गेट सेट केलं गेलंय. 5 ओव्हर म्हणजे 30 बॉल आणि 57 धावेची गरज. पाच ओव्हर 57 धावेची गरज. बॅटिंगसाठी नक्कीच सलामीची गोडजोडी मैदानात दाखल झाली. मागच्या सामन्याचा हिरो निलेश त्याच्या बरोबर खेळणारा आपण खेळाडू पाहत आहे.
निलेश म्हात्रे आणि अनिकेत गावण ही जोडी मैदानावर दाखल होत्या. स्ट्राईक इन वरती अनिकेत गावण, नॉन स्ट्राईक इन मध्ये निलेश म्हात्रेला पाहत आहे मागच्या सामन्याचा हिरो, ज्या खेळून जवळ 3 विकेट आणि फलंदाजी करताना 13 धावा 3 चौकार लगातार ठोकले होते. ऑन ट्रॅक वरती सनी म्हात्रेला इन्व्हाइट केलं. पहिले षटक 57चं टार्गेट. गेम इज ऑन हे सांगणार काउंटडाऊन सुरू. 3, 2, 1 लेट्स प्ले. येस पंचाचा इशारा मात्र नक्कीच आलाय. ग्रीन सिग्नल पोहोचला गेलाय. गेम इज ऑन. स्ट्राईक इन वरती अनिकेत गावण, नॉन स्ट्राईक इन वरती निलेश बॉल ट्रॅक वरती सनीला पाहत आहे. पहिल्याच बॉल वरती मोठा फटकावायचा प्रयत्न आहे. मिस्टामिक स्ट्रोक पकडला तो जेल आणि मागच्या सामन्यात अनिकेतचा मात्र नक्कीच जो काम झाला होता तोच मात्र नक्कीच पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. विकेटचा पदक. चलूया मॅच कडे आपण जाऊया. पहिल्याच बॉल वरती विकेट पटकावल्या सनी म्हात्रे या खेळून. पहिल्याच बॉल मध्ये विकेट पटकावल्या. 57चं टार्गेट आहे. सुरुवात दमदार करावा लागेल कारण मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळ राहिला होता टीम गोवंडे संघाचा, परंतु सुरुंगपाडा संघ सुद्धा काय कमी नाहीये हे पहिल्याच बॉल मध्ये सांगून दिलं आणि पहिल्याच बॉल मध्ये विकेट पटकावल्या अनिकेत गावण याची. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती वैभव म्हात्रे ऑन स्ट्राईक. ऑन स्ट्राईक निलेश म्हात्रे. बॉल ट्रॅक वरती सनी म्हात्रेला पाहत आहे. हा बॉल पुन्हा फेकावा लागेल. थोडा अडथळा मात्र नक्की निर्माण झालाय. बॉल ट्रॅक वरती सनीला पाहतोय आपण. 57चं हे चेस पण पहिल्याच बॉल वरती खराब सुरुवात. विकेट मात्र नक्कीच देऊन बसलाय. गोल्डन डकचा शिकार बनला गेलाय. फलंदाज आपण पाहिलं असेल अनिकेत गावण. सेकंड बॉल हो आल्या बॉलला घुमवलाय आणि पाठवून सुद्धा दिलाय. फायनिक्सच्या वरतून हाय अँड हँडसम स्ट्रॉंग आणि हा नक्कीच आला षटकार. विकेट त्यानंतर आल्या कडा प्रहार. बॉलला केला सीमा पार. फलंदाज आपण पाहिलं असेल वैभवच्या बॅट मधून 6 धावा. स्वतःचा संघाचा श्रीकाश करणारा 6 धावेनं. चला बॉल पुरवायचे मैदानावरती. चला दुसरा बॉल घ्या. चेस इज ऑन सांगणारा षटकार ठोकला गेला. फलंदाज वैभवच्या बॅट मधून धडाका. अक्षरशः सफल होऊन बॉलच्या तर जवळ पोहोचले. त्यानंतर फाईन लेगच्या वरतून फेकून दिलं होतं. बॉलला षटकाराने मात्र नक्की 6 धावेनं अकाउंट ओपन केलाय. स्वतःच्या टीमचा जबरदस्त तर फटकेबाजी मैदान शॉट मध्ये करताना पाहायला मिळतोय वैभव म्हात्रे. चला बॉल मात्र नक्कीच मैदानाच्या वरतून पुन्हा एकदा आलाय आणि षटकार ठोकला गेला. फलंदाज वैभवच्या बाद. होलिया मॅच कडे सेकंड बॉल वरती आपण पाहिले असेल 6 त्यानंतर 2 धावा 8 लागल्या स्कोर कार्ड होती.
ओ ऑप्शनच्या बाहेर अक्षरशः पडला, परंतु पंचाचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल, व्हाईटचा इशारा, स्ट्राईक पंच आपण पाहताय योगेश. खतर पहिल्या मॅचचा खतर आपण पाहिला असेल मॅन ऑफ द मॅचचा नक्कीच पुरस्कार पटकावलेला. योगेश धावा लागा धपटला होती 9, त्यामध्ये एक षटकार, एक अवांतर, एक दुहेरी सुद्धा आली होती. त्यानंतर ऑन स्ट्राईक षटकार ठोकणारा फलंदाज वैभव म्हात्रे. हो, मोठा फटका मारायचा प्रयत्न पुन्हा एकदा आहे. मिस्टामिक स्ट्रोक झेलकली क्षेत्ररक्षक येतोय आणि बॉल मात्र नक्कीच निसटलाय की काय हा प्रश्नचिन्ह पडलाय. लाऊडली अपील केली होती, 2 होते, तिसरीचा प्रयत्न, चौथी होईल का? नाहीये, 3 मिळतील या बॉल वरती. षटकार ठोकणारा फलंदाजाला मात्र नक्कीच सुवर्ण संधी दिली जाते. ही विकेटची संधी होती, परंतु त्यानंतर थोडा झाला फंबल, फील्ड तैनात होता. स्मिथ चुकी करतोय, चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. पहिल्या मॅच मध्ये नक्कीच पाहिला. येस, नक्कीच आपण चेक करूया रनआउट आहे की नाही. WTC च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा आपण अमलवत आहे. डिसिजन पेंडिंग असेल. फलंदाज सेफ असेल, इट्स अ नॉट आउट हा इशारा आलाय, म्हणजे फलंदाज वैभवला खेळ तर पुन्हा एकदा ही संधी मिळाली. 12 लागल्या स्कोर कार्ड वरती, 1 विकेट. अद्याप 2 बॉल बाकी असतील. पहिल्या षटकामध्ये ज्या सरासरी पल्ला गाठायचा आहे ती मात्र नक्कीच सरासरी गाठताना पाहायला मिळतोय. 12 लागल्या स्कोर कार्ड वरती, 57चं हे टार्गेट. त्यानंतर ही दमदार सुरुवात, त्यानंतर दमछाक झाली होती मध्ये आपण पाहिले असेल 1 विकेट पडल्यानंतर, परंतु त्यानंतर वैभव जसा आला त्याच्या बॅट मधून 6 धावा नक्कीच मिळाल्या. 12 लागल्यात, 1 विकेट. अद्याप 2 बॉल बाकी आहेत. समोर सनी म्हात्रे ज्याने पहिल्याच बॉल वरती विकेट, त्यानंतर पूर्णपणे बॅकफुटला ढकलताना सुरुंगपाडा आणि टीम सनी म्हात्रे. या खेळूला एक्स्ट्रा गोलच्या बोर्डवर फेकून दिलाय. फलंदाज आहे वाईडेस्ट ऑंगलला खतर, फिल्डर आहे, सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट केलाय. प्रत्येक धाव खतर इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. हे सांगत असताना खतर क्विक सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट. 14 धावा, 1 विकेट. चांगली सुरुवात. शेवटचा 3 बॉल, राईट अप ओव्हर द विकेट सनी. ओ आता मात्र नक्कीच चकवा दिलाय. शेवटचा 3 बॉल वरती फेकला डॉट. 6 बॉलचा खेळ संपला गेलाय. धावा लागत पटला वरती 14, 1 विकेट. तो पण देऊया आपण डीजे संधी. डीजे खेळ संपला गेला. धावा लागत दपटला वरती. टीम आपण पाहताय श्रीकांत गोवटने टीम. 14 धावा, 1 विकेट. त्यामध्ये पहिल्याच बॉल वरती 1 आली, 1 विकेट. त्यानंतर कमबॅक राहिलाय टीम गोवटने. त्यामध्ये जर विचार केला तर वैभव म्हात्रे, मागच्या सामन्याचा हिरो निलेश म्हात्रे, ते सुद्धा मात्र नक्कीच नॉन स्ट्राईक इन वरती विसावा घेतात. समोर फलंदाज 1 षटकार ठोकलाय वैभवच्या बॅट मधून नक्कीच पाहायला मिळाला. तुम्हाला करायचे 4 षटकामध्ये धावा. 24 बॉल, 43 धावा. गेम इज ऑन. खरं अद्याप संघर्ष करावा लागेल दोन्ही टीमला, असं म्हणू शकत नाहीये. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आहेत. गोवट टीम मध्ये नक्कीच फ्रंटफुटने असेल, परंतु तरी सुद्धा टीम सुरुंगपाडा हे मध्ये नक्कीच अद्याप बॅलन्स असेल. ओ लेफ्ट हँड बॉलर, स्विंग मॅन मिस, लोवर फुल टॉस. अक्षरशः गुडघा टेकून घ्यायचा प्रयत्न होता, त्यानंतर मात्र नक्की डॉट बॉल फेकला गेलाय. चांगली गोंद्याची टप्पा पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर हलकासा मात्र नक्कीच वलंग घेतोय. जे हवं होतं टीम आपण पाहायला सुरुंगपाडा आणि अलंकार ते नक्कीच अडताना. सेकंड बॉल मध्ये त्या दिशेनं स्विंग अँड मिस. प्रत्येक बॉल वरती तर गतीचा वापर करतोय. पडल्यानंतर गर्रकने मात्र नक्कीच ज्या प्रकारे भवरा फिरवावा त्याच प्रकारची भेदक गोंदाची अलंकार तांडेलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. फिरकीचा जादूगर आज मात्र नक्कीच गारागारा फिरवताना पाहायला मिळतो या मैदानावरती. सुरुंगपाडा टीमचा अलंकार तांडेल, कमालीचं षटक. 22 बॉल, 43 धावीची गरज.
हो हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न मिस्लामी स्ट्रोक फिल्डर आहे डाऊन द ग्राउंड पकडला जातोय झेल एक षटका ठोकला होता वैभव मात्रे त्याचा मात्र नक्कीच संपतोय कल विकेटचा पतंग धक्का क्रमांक 2 14 वरती दुसरा मात्र नक्कीच विकेट डिझाईन बॅट आणि बॉल समीकरण होत नाहीये बॉल मध्ये नक्की डॉट चेंडू फेकला गेला कमाई षटक जवळ जवळ बॉल फेकले 4 एक विकेट 3 बॉल डॉट पुढे सरसव स्विंग अँड मिस हलकासा वलम परंतु तेच मात्र नक्कीच घातक ठरताना टीम बॅटिंग करत संघाला श्री गणेश गोवंडे संघाला पाहायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये 14 त्यानंतर अंतिम बॉल वरती मात्र नक्कीच आपण पाहिलं असेल शेवटचा अंतिम बॉल मेडल षटक फेकेल का ओ येस मेडल षटक फेकलाय कमाली षटक ही गोलंदाजी आव्हानाची टीम सुरुंगपाडा आणि प्रेक्षक वर्ग एकदा जोरदार टाळ्या होऊन होत्या अलंकार टांडेसाठी फिरकीचा जादूगर आज घराघरा नाचवलाय गोवंड टीमला 6 बॉल फेकलेत 6चे 6 बॉल डॉट त्यामध्ये मोठी विकेट फलंदाज बाद झाला होता वैभव मात्र स्पर्धेचा विक्रम केला पहिल्या दिवशी मध्ये हे मात्र नक्कीच चमचमणारा सितारा सुरुंगपाड टीमचा आपण पाहतोय अलंकार तांडेल नाम तो सुना होगा ही चर्चा आज मात्र नक्कीच राहील अलंकार तांडेलची जबरदस्त फिरकीचा जादूगर 14 लागल्या स्कोर कार्ड वरती 18 बॉल आता तुम्हाला करायचे आहेत 42 धावा 43 धावा 24 मध्ये 43 करायचे होते त्यानंतर एक कमाली षटक हाताळलं मॅजिकल स्पेल म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा लागल्या होत्या त्यानंतर एक कमबॅक करून देशन हवं होतं टीम सुरुंगपाडा संघाला त्याच्यानंतर अलंकार तांडेल आला आणि सांगून दिलं की मी आहे ना हे सांगत असताना मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये हे 6 बॉल फेकले 6चे 6 बॉल डॉट त्यामध्ये विकेट जबरदस्त मारा तिसरं ओव्हर अतिश मध्ये फास्ट अँड फ्युरियस समोर निलेश मध्ये पहिल्या सामन्याचा सामनावीर हो आता मात्र नक्कीच मोठा फटका मारायचा प्रयत्न आहे इस्लामिक स्ट्रोक ओ चुकी होतोय झेल सोडली कोणाची दादा पहिल्या सामन्याचा हिरो निलेश मात्रेला मात्र नक्कीच ही सुवर्ण संधी दुसरीचा प्रयत्न असेल 2 धावा झाल्या कंप्लीट या बॉल वरती झेल सोडल्यानंतर 2 धावा पोलून काढल्यात 16 लागला स्कोर कार्ड होते एक धाव या मॅच मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे कारण जर विचार करता 18 मध्ये करायचे होते तुम्हाला 43 आता समीकरण येऊन टेपलाय 17 मध्ये 41 धावा 17 बॉल 41 धावीची गरज पॉइंट ट्रॅक होत्या पाहते आपण अतेश मध्ये चला रिव्ह्यूचा वापर केला जाईल चला पंच रिव्ह्यू असेल येस चला पंच तुमचा डिसिजन आहे हा कॉल कोणाचा आहे नाहीये एक मात्र नक्कीच रिवॉर्ड अनसक्सेसफुल झालाय ठीक आहे चेक केलं जाईल इट्स अ नॉट आउट प्लेयर सेफ असेल 2 धावा कंप्लीट होतील या बॉल वरती निलेश मात्रे ऑन अ स्ट्राइक पुन्हा एकदा खेळता सुवर्ण संधी या संधीचं सोनं करेल का कारण या मॅच मध्ये चमकावं लागेल जे काम केलं होतं मागच्या सामन्यामध्ये निलेश मात्रेने ते पुन्हा एकदा करावं लागेल कारण सामना करताना
पूर्णपणे अडचणीत सापडलाय. इथून मात्र नक्कीच एक संकट मोचन इनिंग या खेळाडूला मात्र नक्कीच खेळावं लागेल आणि अनेक स्पर्धेमध्ये या खेळाडूच्या माध्यमातून ते करताना पाहायला मिळेल. तो आज या स्पर्धेमध्ये आणि या मॅच मध्ये होईल का हे मात्र नक्कीच सुद्धा बघणं गरजेचं असेल. अतिश मते ऑन ट्रॅक वरती. हो फटका पुन्हा एकदा फसलाय की काय? मिस्टामिक स्ट्रोक. फलंदाज डाऊन द ग्राउंड. आता चुकी होणार नाहीये. अलंकार तांडेल मागच्या षटकामध्ये मेडन ओव्हर त्यानंतर या मॅचची मोठी विकेट. निलेश मात्रेला मात्र नक्की तंबूच्या आशला पाठवतोय. अजून एक विकेट गॉन. फलंदाज बाद होईल निलेश मात्रे. कारण अपेक्षा होती परंतु त्यानंतर ही मोठी विकेट पटकावताना पाहायला मिळतोय अतिश मते. तर बॉल ट्रॅक वरती अतिशला पाहत आहे. समोर फलंदाज स्वस्तिक गावंड नवीन फलंदाज आलाय. 2 धावा खर्च केला. 1 विकेट. ओ पुढे साचवत खेळायचा प्रयत्न. अजून एक डॉट चेंडू फेक लागला. हाफ ट्रॅकर पुढे खेळायचा प्रयत्न होता. बॅकफुटला जाऊन पण तो त्यानंतर हा बॉल डॉट चांगला षटक हाताळताना पाहायला मिळतोय अलंकार तांडेल. त्यानंतर हा गोंदची मार्ग होती पाहता आपण अतिश मतेच्या माध्यमातून चांगली वेदक मारा अलंकार त्यानंतर अतिश मतेच्या पाहायला मिळतोय. ओ त्या दिशेनं अक्षरशः खेळ तर मातीचा सुगंध देत बॉल खतर पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. जबरदस्त मारा. पुन्हा त्या दिशेनं खेळ तर खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला परंतु बॉल आणि बॅटचा समीकरण होत नाहीये. डॉट चेंडू सांगता या षटकामध्ये 4 बॉल फेकलेत. 2 धावा खर्च केल्यात. 1 मोठी विकेट. त्यानंतर 2 बॉल डॉट. अतिश मते ऑन ट्रॅक. 14 बॉल 41 ची गरज. फटका सजवलाय. मिड ऑफला तर फिल्डर आहे. सिंगल्स मिळेल या बॉल वरती. 13 मध्ये 40 ची गरज. या बॉल वरती तर मोठा फटका खेचणं गरजेचं आहे. अन्यथा अंतिम क्षणी हे मात्र नक्की दर्पण वाढेल. स्ट्राईक येते अभिजित. अनेक स्पर्धेमध्ये या खेळाडूला मात्र नक्कीच आपल्या नावाची छाप सोडल्या परंतु आज पुन्हा एकदा तर त्या टीमला मात्र नक्कीच गरज पडताना पाहायला मिळतोय. अभिजित 3 बॉल फेक्स केलेत. 0 धावा. ओ बाटफुटला मात्र नक्की जाऊन पुल घ्यायचा प्रयत्न. हो अप्रतिम झेल पकडला गेलाय. अक्षरशः मात्र नक्कीच टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतो. अजून एक विकेटचा पतंग. 17 क्रमांकावरती 4 विकेट. फलंदाज बाद होईल अभिजित. बॅक टू द आउट. संपला धावा लागे धपटला वरती 17-4 विकेट. सुरुवात दमदार झाली होती. पहिल्या षटकामध्ये जवळ 10 धावा. त्यामध्ये षटकार चौकार पाहिले परंतु त्यानंतर जसा अलंकार तांडेल आला आणि अलंकार तांडेच्या फिरकीच्या मात्र नक्की जोरावरती आपल्या टीमला तर बॅकफुटला होती तिथून मात्र नक्कीच फ्रंटफुटला आणण्याचं काम या तांडेलनं केलं होतं. पुन्हा एकदा मात्र नक्कीच तोच गोंदाचा प्रमाण आहे. फिरकीचा जादूगर लेफ्ट हँड बॉलर समोर स्वस्तिक गावंड. बॉल ट्रॅक वरती अलंकार तांडेल. पहिलाच बॉल बॅटची कडा ब्रश होऊन पाठीमागे. सेकंड स्लिपला नक्कीच आपण पाहिलं असेल बॉल डॉट फेकला गेलाय. जवळ 7वा बॉल डॉट फेकला गेलाय. विक्रम आणि विक्रम करताना पाहायला मिळतोय अलंकार तांडेल या स्पर्धेमध्ये. पहिला दिवस पहिल्या स्पर्धे दिवसामध्ये नक्कीच आपल्या नावाची छाप सोडतोय. अजून एक लगातार 8 बॉल डॉट फेकण्याचा विक्रम. आज मात्र नक्कीच या मैदानाच्या आतमध्ये पांदेवे माझे उपसर्वचषक 2026 मध्ये नक्कीच करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. फिरकीचा जादूगर गरागरा फिरवताना त्या दिशेनं 9 बॉल डॉट. त्यानंतर टाळ्या शिट्ट्यांचा मात्र नक्कीच गजर होताना पाहायला मिळतोय. झाल्याच पाहिजे का होऊ नये. कारण ही अप्रतिम गोलंदाजी मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये साकारताना पाहायला मिळतोय. त्या दिशेने करता खेळायचा प्रयत्न ऑन साइडला. फाइंडिंगला तर फिल्डर आहे प्रचंड वेग. लॉंग चेस सिंगल मिळेल या बॉल वरती. जवळ 9व्या बॉल वरती धाव मात्र नक्कीच दिली गेली. 10व्या बॉल वरती माफी असावी. पहिल्या षटकामध्ये मेडन ओव्हर. त्यानंतर 3 बॉल डॉट.
सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहिलं असेल अनिकेत तांडल चौथ्या बॉल मध्ये सिंगल मिळाली 18 धावा लागला स्कोर करती. त्या दिशेनं खरं कॅचचा प्रयत्न पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. तेच फक्त न फक्त गोलंदाज आणि यष्टांच्या पाठीमागे हे यष्टरक्ष मात्र नक्कीच क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल 7 मध्ये 39. या बॉल वरती मोठा फटका येईल का? नाहीये पडल्यानंतर खरं बॉल अंगावरती आदळतोय. अजून एक मात्र नक्की डॉट चेंडू फेकला गेलाय. हे कमालीचं 2 षटक आवडले असेल टीम सुरुंगपाडा अलंकार तांडेसाठी मात्र नक्कीच टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 2 षटक 12 बॉल फेकले, धावा खर्च केल्या 11 बॉल डॉट, 10 बॉल डॉट, 1 विकेट आणि एक मात्र नक्कीच आपल्याला पाहिजे असेल 1 रन्स या बॉल वरती. जबरदस्त मारा. 2 षटकामध्ये जवळ 1 विकेट, 1 धाव आणि 11 बॉल डॉट आणि त्यासाठी मात्र नक्की 200 रुपयाचा पारितोषिक आलाय. आदरणीय राजेंद्र म्हात्रे साहेबांच्याकडून डबल 200 रुपयाचा पारितोषिक आलाय ही गोंदेसाठी. कारण 2 षटकामध्ये काय कमाईचा स्पेल हाताळला होता. आपल्या टीमला खरं तर बॅक करून दिलाय या 2 षटकामध्ये. सिंहाचा वाटा या षटकामध्ये नक्कीच आपण पाहिलं असेल. शेवटचा अंतिम षटक आणि जिंकण्यासाठी तुम्हाला करायचे 39 धावा. सामना खरं तर दूर होत चाललाय. बॅकवूडला जाऊन खरं तर पंच घ्यायचा प्रयत्न त्या दिशेनं खरं तर पुण्याचा डॉट चेंडू फेकला गेलाय. 5 मध्ये 39 धावा. हे 2 षटक, हे 2 षटकामध्ये जरी 12 धावा असते तर समीकरण मात्र नक्कीच वेगळं असतं. परंतु क्रिकेट आहे, चांगला फटका मात्र नक्कीच कन्वर्ट केलाय. वर्षभर नक्कीच खेळण्याचा प्रयत्न सिंगल मिळेल या बॉल वरती. 4 मध्ये आता तुम्हाला करायचे आहेत 38 धावा. 4 बॉल 38 धावा. सुरुवात दमदार झाल्यानंतर हे मध्ये दमछाक होताना पाहायला मिळते. चांगला बॉल, अजून एक सिंगल घेण्याचा प्रयत्न नाहीये, नकार दिला या बॉल वरती. 3 मध्ये 38. मोठी विकेट आपण पाहिजे. निलेश मात्र गेल्यानंतर ही मात्र नक्कीच तडजोड. त्या दिशेने मात्र नक्कीच खेळायचा प्रयत्न पुन्हा एकदा. अजून एक डॉट चेंडू फेकला गेलाय. वारंवार डॉट डॉट आणि डॉट हेच खेळ तर पाहायला मिळालं. सेकंड ओव्हर पासून ते अंतिम क्षणापर्यंत 2 बॉल 38 ची गरज. अजून एक लगातार 3रा बॉल डॉट. 1 मध्ये करायचे आता 38 धावा. सामना जवळ जिंकला टीम सुरुंगपाडा संघाने आणि कमाली षटक. येस, सामना जिंकलाय टीम आपण पाहिल्याचं सुरुंगपाडा टीम. वेल प्लेड आणि हार्ड लक. अंतिम बॉल मध्ये 4 मिळाल्या तरी सुद्धा माझा नक्कीच अशा गोवंडे संघ हा सामना मात्र नक्कीच पराभूत झालाय. वेल प्लेड टीम सुरुंगपाडा संघ, हार्ड लक टीम गोवंडे संघ. आणि या सामन्याचा सामना मी ठरलाय. ज्या खेळाडूंना 12 बॉल मध्ये 1 धाव खर्च केली, 1 विकेट, अलंकार तांडे ठरलाय या सामन्याचा सामनावीर. अलंकार तांडे ठरला या सामन्याचा सामनावीर. फिरकी